चिपळूण तालुक्यातील कोंढर ताम्हाणे या गावात राहणाऱ्या आणि मोलमजुरी करणाऱ्या संगीता मनोज तावडे या विधवा महिलेला तुझ्या घरात चारचाकी गाडी असल्याने लाडकी बहीण योजनेतून अनुदानाचा लाभ मिळणार नाही असे पत्र महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या सहीने पाठवण्यात आले आहे। मातीवर दगड लावलेले घर आणि मोलमजुरी करणारी विधवा महिला जिचे 12 वर्षांपूर्वी कपाळाचे कुंकू पुसले गेले त्या विधवा महिलेची लाडक्या बहीण योजनेत अर्ज बाद करून उपेक्षित ठेवण्यात आले आहे। जिच्याकडे राहायला घर व्यवस्थित नाही तर चारचाकी कुठून आणणार। 12 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर 3 वर्षाच्या मुलीसोबत कच्च्या घरात राहते, त्यामुळे प्रशासनाकडून ही चेष्टा केली जाते। माझ्या आणि माझ्या घराची अवस्था बघा अशी कैफियत रत्नागिरी टाइम्स डिजिटलकडे बोलताना संगीता मनोज तावडे या विधवा महिलेने व्यक्त केली आहे। देवाभाऊ अजब तुझे सरकार असे म्हणत परिसरातूनही तीव्र नाराजी आता व्यक्त होतीये। लाडक्या बहीण योजनेचा लाभ आज सर्वत्र महिलांना मिळत असताना कपाळाचे कुंकू पुसलेल्या महिलेवर अशा प्रकारे अन्याय व्हावा याबद्दल जनतेतून खेद व्यक्त केला जातोय। तसेच देवाभाऊ अजब तुझे सरकार असंही म्हटलं जात आहे। माझं नाव संगीता मनोज तावडे। मिस्टर माझे नाही आहेत, वारले 10-12 वर्ष झाली असतील। एक मुलगी 3 वर्ष संपून 4थं वर्ष नुकतंच चालू झालेलं आणि मिस्टर ऑफ झाले। आणि तिथून अशीच मी मोलमजुरी करून आपली माझ्या मुलीला लहानाची मोठी केली। मला तसा कोणाचा घरचा आधार नाही, घरची पण माझी सगळी गरीबच आहे, त्यामुळे कोणाचा सपोर्ट पण नाही। आणि तिथून आता पोरगी लहानाची मोठी झाली, तिथून कशी म्हणजे कसली शिक्षण तर फुकटच आहे शाळेकडून, पण बाकीचे काय हे भरणं सरणं असं चालूच असतं, म्हणजे आम्हाला असं काय हे नाही। आणि तिथून आता मुलगी लहानाची मोठी मी आपली मोलमजुरी करून करते। आणि आता हा लाडक्या बहिणीची योजना आली होती म्हणून मी फॉर्म भरलेला तर तिथून तो फॉर्म काय 1 का 2 महिन्याने तो फॉर्म लेटर आलं, मला लेटर आलं वरून की त्याच्यावर असं लिहिलंय की 4 चाकी आमच्याकडे गाडी आहे। त्या 4 चाकी गाडी आम्हाला राहतं घर नाही व्यवस्थित, हे पण मातीवर दगड लावलेलं आहे, राहतं घर व्यवस्थित नाही, ते 4 चाकी गाडी कुठून आले। आम्हाला एक मजुरी करून एक वेळचं खायला आण भेटाने कठीण, ती गाडी कुठून आणणार। काय वाटतं तुम्हाला, काय मागणी काय? मागणी काय म्हणजे ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना सगळं भेटतं, आणि नाही त्यांना, ज्यांना खरंच गरजू लोक आहेत त्यांनाच काय भेटत नाही। मग काय असं आमची काय मागणी आहे सर, आम्हाला पण पाहिजेत ना, काय सोयी भेटतील त्या पण पाहिजेत, अशीच आमची मागणी एवढी, सरकारने ही दखल घ्यावी। तुमच्यासोबत कोण कोण असतात घरी? मीच आणि माझी मुलगी, आम्ही दोघी जणी राहतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।